रिहान 11 संघाची प्लेइंग 11 लिस्ट आमच्याकडे आली आहे. त्यामध्ये आयकॉन खेळाडू आहेत बंटी बद्रिके, सूरज पाटील, अरब शेख आणि गौरव. हे 4 आयकॉन आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामना सुरू होतोय. मॅच ऑन झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी मुलतान का सुलतान गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून. आणि त्याच्या समोर आहे बॅटर फलंदाजी करणाऱ्या संघाने एक्स्ट्रा खेळाडू लगेच पाठवा. स्ट्रायकिंग येईलला अक्षय. यावेळेला वाईडची दाद मागितली, बॅटकटची दाद मागितली. दोन्ही बाजूला अपील केलं जातंय. मात्र पंच ठामपणे सांगतायत या वेळेला जाऊयात मैदानामध्ये. मुलतान का सुलतानचा हाफ ट्रॅकर आणि या वेळेला पंचांनी वाईट घोषित केला. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. कृपया पंचांचा निर्णय अंतिम राहील याकडे लक्ष द्या. टायगर ग्रुप वडवली आयोजित भव्य ओराम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2023 हा थरार. आजचा स्पर्धेचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील प्राथमिक फेरीची दुसरी लढत. मुसा 11 आगारदांडा विरुद्ध रिहान 11. यावेळेला चेंडू बॅटच्या कडेला लागलाय आणि गेलाय लॉंग लेग क्षेत्रात. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. आलाय चौकार. येईलला मॅन फ्रॉम अकलूजचा हा खेळाडू संदेशजी कीर यांच्या माध्यमातून यांच्या मालकीचा हा संघ आहे या ठिकाणी दाखल झालाय. यावेळेला वेगवान तेज तरार 140 किलोमीटरच्या वेगाने चेंडू पीच केलाय. चेंडू गेलाय सरळ यष्टीरक्षक उस्मान पटेलच्या गोदीमध्ये. धावसंख्या थांबली आहे धावफलकावरती 15 धावा. पहिलं षटक महागडं षटक सुलतान. यावेळेला कॉपी बुक स्टाईल टायमिंग बेमिसाल आणि चेंडूला पाठवलंय. 2 क्षेत्ररक्षकांची अभेद भिंत चिरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आलाय. संजीवनी चौकार.
पहिल्याच षटकात आले तब्बल 19 धावा आणि पहिल्या षटकामध्ये आक्रमण केल्यानंतर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये चित्र बघताय, सगळे खेळाडू एकत्र झालेत. अक्षय बोर्डेच्या बॅटमधून अक्षरशः धावांचा ओघ पाहायला मिळाला. एक षटकार, 2 चौकार त्याच्या बॅटमधनं निघाले, 3 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधनं निघाला. अक्षय बोर्डरे हा फलंदाज आहे. स्ट्रायकिंग एंडला मॅन फ्रॉम अकलूज वरून दाखल झालाय. आजच्या दिवशी तुम्हाला टेनिस क्रिकेटच्या विश्वातील रती महारथी, टेनिस क्रिकेटच्या विश्वातील टारकास्ट खेळाडू पाहायला मिळतील या मैदानावरती. गोलंदाजीमध्ये गोलंदाज साकिब, पहिलं षटक हाताळलं होतं सुलतानने आणि यावेळेला मात्र केवळ खर्च केल्यात या पहिल्या षटकात 19 धावांची लही लूट. अक्षयची दर्जेदार फलंदाजी, विस्फोटक बेधडक फलंदाजी आणि तोडफोडवाली फलंदाजी पहिल्या षटकामध्ये हल्ला चढवलाय. गोलंदाजीमध्ये बदल, साकिब आलाय गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्रायकिंग एंडला सूरज पाटील सज्ज होईल. नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्ही बघताय अक्षयला, स्ट्रायकिंग एंडला सूरज. यावेळेला चेंडू आतमध्ये जरूर आला होता आणि दिशा दिली आहे. चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्रात, चेंडू सीमारेषच्या पलीकडे आलाय चौकार. लॉंग लेग या क्षेत्रांचा सातत्याने वापर आतापर्यंत केला आहे. धावसंख्या पोहोचली आहे 23 धावा. सुंदर फटका. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये कव्हर्सला आणि डीप कव्हर एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत फेकी करेल मैदानाच्या आतमध्ये आली आहे केवळ एकेरी धाव. बुंद बुंद से भी सागर बनता है. एकेरी धावांवरती देखील लक्ष केंद्रित करावं लागेल. मोठ्या फटक्यांच्या आहारी सातत्याने चाललेत. यावेळेला नो बॉल आहे. लाईनच्या बाहेर टाकलाय, क्रीजच्या बाहेर टाकलाय आणि त्यामुळे पंचांनी नो बॉल घोषित केलाय. यावेळेला फ्रीडचा देखील इशारा, म्हणजे मनपसंत मनाजोगा फटका खेळण्याची संधी असेल स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाज सूरज पाटीलला. त्याच्याकडे क्षमता आहे. या मॅचमध्ये मोठे फटकेबाजी पाहायला मिळू शकते. उस्मान पटेल तुम्ही यष्ट्यांच्या मागे बघताय, टेनिस क्रिकेटच्या जगतातील एक मोठा सितारा, खूप मोठं नाव आहे उस्मान पटेलचं. मात्र आज त्याला तितकंच मोठं काम देखील करावं लागेल. मात्र समोरून काय फलंदाजी आली आहे. अकलूजवरून दाखल झालेला हा संघ संदेशजी कीर यांच्या मालकीचा संघ फलंदाजी करतोय आणि तौसिफजी सोंडे यांच्या मालकीचा संघ अर्थातच मुसा 11 आगरदंडा हा क्षेत्ररक्षण करतोय. चांगली पहिलीच लढत तमाम क्रीडारसिकांना अनुभवायला मिळते. धावसंख्या पोहोचली आहे 25 वरती. दुसऱ्या षटकाचा खेळ आहे प्रगतीपथावर. यावेळेला चांगला चेंडू मधल्या स्टीवरनं किंचितसं वळण घेतलं होतं चेंडूने आणि चेंडू गेलाय सरळ उस्मान पटेलच्या गोदीमध्ये. धावसंख्या थांबली आहे धावफलकावरती 25 धावा. एक षटक 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. टॉस जिंकली होती या मॅच मध्ये मुसा 11 आगरदंडा क्रिकेट संघाने फिल्डिंग करण्याचा घेतलाय निर्णय. याही वेळेला तीच पद्धत, तीच ॲक्शन रिप्ले पाहायला मिळाली. साकिबचं कौतुक. खराब फलंदाजी आता मात्र स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अक्षयची. सुरुवातीला हल्ला जरूर चढवला, मात्र या हल्ल्याला आता मात्र परतवून लावलंय या गोलंदाजाने. साकिबचं कौतुक आहे कॉमेंट्री बॉक्समधून. मात्र या चेंडूवरती उत्तर शोधावं लागेल फलंदाज अक्षयला. एक मोठा फटका देखील खेळावा लागेल. यावेळेला अक्षरशः बोटांच्या जादूने नाचवलंय. फिंगर्स रोल केले जात आहेत. चेंडू लेग स्टंपवरती टाकून ऑफ स्टंपवरती काढला जातोय आणि या वेळेला मात्र उत्तर नाही आहे. खराब फलंदाजी अक्षयची. आता मात्र फलंदाजी पाहिली तर असं वाटतं की जखम मांडीला आणि इलाज शेंडीला अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला सुंदर चेंडू होता. फटका हवेत आहे, चेंडू हवेत आणि यावेळेला डीप कोर्ट पण क्षेत्ररक्षक आला. टाटा गुड बाय हाय हॅलो करून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आलाय चौकार. खेळ थांबलाय आणि प्रथम फलंदाजी करत असतानाच या मॅचमध्ये रिहान 11 क्रिकेट संघाची धावसंख्या होते 29 धावा.
29 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या, 19 धावा दुसऱ्या षटकामध्ये आल्या, 10 धावा पहिलं षटक हाताळलं होतं सुलतान खानने, त्यामध्ये खर्च केल्या 19 धावा. दुसरं षटक हाताळलंय साकिबने, खर्च केलेत केवळ 10 धावा. 2 षटकांचा खेळ थांबलाय आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 29. सन्मान्य श्री किशोरजी पियनकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. टायगर ग्रुप वडवलीच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती आहे की आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सूरज जोशी गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. सूरजला देखील नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. त्याच्या समोर आहे आक्रमक फलंदाज सूरज पाटील स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला पिच टायमिंग सुरेख आहे. बॅटच्या मधोमध सुरेख मिलाप झालाय. चेंडू आणि बॅटचा चेंडूला पाठवलंय डीप मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे आलाय षटकार. धावसंख्या 1 पावलाने सरकली आहे 36 वरती. पहिल्या षटकात 19, दुसऱ्या षटकात 10. तिसऱ्या षटकाचा खेळ आहे प्रगतीपथावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सूरज जोशी आणि स्ट्रायकिंग इनला फलंदाज सज्ज झालाय अक्षय. खिलाडियों का खिलाडी स्टार अक्षय स्ट्रायकिंग इनला. सातत्याने अक्रॉस लाईनचे वापर आणि यावेळेला नेमका मधल्या एसटीच्या समोर LBW लेग बिफोर विकेट. अक्षयला जावं लागेल तंबूच्या दिशेने. पहिली शिकार केली जाते गोलंदाज सूरज जोशी करून. फलंदाज बंटी बद्रिके मॅन फ्रॉम खालापूरचा हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. ज्याचा खेळ तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून पाहिला असाल. तो बंटी बद्रिके मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळी मोठी कामगिरी करावी लागेल. मात्र त्याच्या समोर देखील खूप मोठं आव्हान घेऊन उभा राहिलाय गोलंदाज सूरज जोशी. पहिल्या चेंडूमध्ये षटकार, दुसऱ्या चेंडूमध्ये आलाय LBW ची 1 धाव. लेग बाईटची आली 1 धाव, त्यानंतर मिळवली आहे विकेट. धावसंख्या पोहोचली आहे 36 धावा एका गड्याच्या मोबदल्यात असा धावफलक. टायगर ग्रुप वडवली आयोजित भव्य ओराउंड टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा हा थरार आपण अनुभवतोय. 4 षटकांची ही मर्यादित लढत. बंटी बद्रिके ऑन स्ट्राईक. मोठ्या फटक्यांची अति आवश्यकता. उस्मान पटेल टेनिस क्रिकेटच्या जगतातील एक मोठा सितारा आहे एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. रिवर्स अस्त्र बाहेर काढलंय. स्विच हिट केलाय. आल्या एक मोठा धमाका बंटी बद्रिकेच्या बॅट मधून पाठवलंय एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे आलाय षटकार. लेग बाईचा पुन्हा एकदा आलाय सिग्नल आणि धावसंख्या मात्र परावर्तित झाली आहे 42 धावांवरती. 42 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाचा खेळ आहे प्रगतीपथावरती. गोलंदाज सूरज जोशी सज्ज होईल. त्याच्या समोर आहे फलंदाज. यावेळेला पिच खराब चेंडू आणि सुरेख टायमिंग. चेंडू स्लॉट मध्ये आणि या चेंडूला डिपॉझिट केलंय समोरच्या प्लॉट मध्ये. धावसंख्या धाव फलकावरती पोहोचली आहे 48 धावांवर. स्कोरिंग काउंटिंग मध्ये थोडीशी सुधारणा होते. 49 धावा असा आहे धावफलक 3 षटकांच्या सांगते अखेरीस. ऐसा कौन है जिसमें कमी नहीं.
अरे आसमा के पास भी तो जमीन नहीं. 3 षटकांचा खेळ थांबलाय आणि धावसंख्या धावफलकावरती आहे 49 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या इनिंगचं अंतिम षटक तुम्ही बघतात. खूबसूरत चेहरे देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आमचे संदेशजी कीर यांचा एक हसरा चेहरा तुम्ही बघतायत, कारण धावसंख्या ठीकठाक आहे 3 षटकांमध्ये. आणि त्यानंतर हे शेवटचं षटक बंटी बद्रिके षटकारांचा बेताज बादशाह स्ट्रायकिंग एंडला. आणि दुसऱ्या बाजूला हे आव्हान पेलण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विराज. हे देखील एक खूप मोठं नाव आहे. यावेळेला चांगली कामगिरी करावी लागेल. कागदावरची मोठी नावं आज मैदानाच्या आतमध्ये काय करतील याची क्रीडारसिकांना आहे उत्सुकता. पहिल्या इनिंगचं अंतिम अर्थात 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विराज सज्ज झालाय. बंटी बद्रिकेने आल्या आल्या इरादे स्पष्ट केलेत. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. चेंडू खेळलाय डीप स्क्वेअर लेगला. फेकी जरूर आली आहे. समांतर सरळ लाजवाब फेकी यष्टीरक्षकाच्या दिशेने. एकेरी धावेने संघाचं अर्धशतक धावफलकावरती झळकलं गेलंय. प्रथम फलंदाजी करत असतानाच या मॅच मध्ये रिहान 11 क्रिकेट संघ मुसा 11 आगरदंडा क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघ समतुल्य बळ समान ताकदीचे. यावेळेला काय घडलंय? खराब चेंडू. चेंडू वेगवान टाकण्याच्या प्रयत्नामध्ये नियंत्रण भरकटला हा गोलंदाज आणि चेंडू वाईड आहे. पंचांनी बाजू खोललेत. क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये ज्या चेंडूला आपण वाशी टू काशी असं संबोधतो तो अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू गोलंदाजाला दंडित केलाय आणि धावसंख्या पोहोचली आहे 51 धावांवर. स्ट्रायकिंग इनला पुन्हा एकदा फलंदाज सूरज पाटील. सलामीचा फलंदाज. यावेळेला काय घडलंय? हा चेंडू आहे वाईड. भरपूर हाईट पाहायला मिळाली या चेंडूवरती. त्यानंतर पंचाने आपला सिग्नल दिलाय. चेंडू आहे वाईड. अतिरिक्त धावेने धावसंख्या सरकेल 52 धावांवर. 52 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 52 समाधानकारक धावसंख्येचा स्कोअर बोर्डवरती आहे. मात्र दुसऱ्या बाजूला विचार केलात तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये उस्मान पटेल आहे. काय होईल या मॅचमध्ये? गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विराज. फुलटॉस चेंडू आणि हा चेंडू गेलाय सरळ लॉंग स्टॉप रिजन मध्ये आलाय संजीवनी चौकार. आणि पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. मित्रांनो, पंचांचा निर्णय हा क्रिकेटच्या मैदानावरती सुप्रीम कोर्टाचा निर्णय असतो. त्यामुळे या निर्णयाविरोधात तुम्हाला कोणत्याही कोर्टामध्ये दाद मागता येत नाही. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करा, रिस्पेक्ट करा. धावसंख्या परावर्तित झाली आहे धावफलकावरती 57 धावा. कृपया फिल्डिंग लगेच सजवून घ्या. मॅच फास्ट घ्या. अजून बरेच सामने खेळायचे बाकी आहेत. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. दोन्ही ताकदवर संघ आहेत. मुसा 11 आगारदंडा विरुद्ध रिहान 11 या दोन मातब्बर क्रिकेट संघांमध्ये ही ग्रंथिका जुळली आहे. त्यांची पत्रिका जुळली आहे आणि हे दोन ताकदवर संघ एकमेकांच्या विरोधात आपली ताकद आजमावत आहेत. रिहान 11 संघाचा विचार केला तर अकलूजचे खेळाडू आपल्याला दिसत आहेत. ते संदेशजी कीर यांच्या मालकीचा हा संघ आहे. कृपया फिल्डिंग लगेच सजवून घ्या. तीन नो बॉलचा सिग्नल आहे. त्यामुळे हा चेंडू असेल फ्री हिटचा. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विराज. फुलटॉस खराब. टायमिंग सुरेख आहे आणि चेंडूला भिरकवून दिलंय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे आलाय षटकार. विराजचं आता मात्र महागडं षटक. धावसंख्येने उडी घेतली आहे तब्बल 63 धावा. 63 रन्स एका गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र धावांचा डोंगर उभा केलाय.
प्रथम फलंदाजी करत असतानाच या मॅचमध्ये रिहान 11 क्रिकेट संघाने मुसा 11 आगरदांडा क्रिकेट संघ हा देखील एक बलाढ्य संघ जरूर आहे, मात्र त्याच्या समोर मोठं आव्हान उभं केलंय. यावेळेला पिक केलाय, मनकटी फटक्याचा वापर केलाय, यावेळेला मनकट्याच्या साहाय्याने चेंडूला वळवलंय. सुंदर चेंडू ऑन ड्राईव्हचा फटका जमिनीला अगदी समांतर चेंडू आलाय डीपमध्ये. मिड विकेटला आली आहे केवळ एक केरी धाव. दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या मात्र बदलेल. 65 धावा. अजून या षटकातील अखेरचे 3 चेंडू बाकी असतील आणि एखाद दुसरा मोठा धमाका करावा हा इरादा असेल स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाज सूरज पाटीलचा. यावेळेला देखील काय सिग्नल आलाय? नो बॉलचा आलाय सिग्नल. जले पे नमक अर्थातच जखमेवरती मीठ चोळणारा आलाय इशारा पंचांचा फ्री हिटचा. म्हणजे यानंतर चेंडू असेल फ्री हिट, मनपसंत मनाजोगा फटका खेळण्याची संधी असेल स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाज सूरज पाटीलकडे. यावेळेला मात्र त्याला लाईफ मिळेल का? एक मोठा धमाका त्याच्या बॅटमधनं होईल का? की दुसऱ्या बाजूने गोलंदाज एक निर्धाव चेंडू टाकेल का? उलटॉस खराब चेंडू आणि मोठा फटका सूरज पाटीलच्या बॅट मधून आलाय षटकार. बहात्तर धावांवरती धावसंख्या पोहोचली आहे. 72 रन्स. अजून या षटकातील अखेरचे 2 चेंडू बाकी असतील. पहिल्या इनिंग मधील 4थं षटक हे प्रगतीपथावरती. गोलंदाज आता मात्र महागडा ठरलाय विराज. कौतुक करावं लागेल फलंदाज सूरज पाटीलचं. षटकार आणि चौकारांची बोली भाषा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली आहे क्रीडा रसिकांना. यावेळेला खोदून काढण्याचा प्रयत्न, यावेळेला चकवलाय, चेंडू गेलाय फर्स्ट स्लिप मधून गलीच्या दिशेने, अर्थातच आलाय चौकार. अकरा चेंडू 33 धावांची खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय सूरज पाटील. धावसंख्या परावर्तित झाली आहे. 76. यावेळेला सबमरीन डिलिव्हरी, चेंडू बराचसा खाली राहिलाय. या चेंडूवरती उत्तर नव्हतं स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाकडे आणि चेंडू मात्र निर्धाव गणला गेलाय. एकंदरीत धावसंख्या आहे धावफलकावरती 76. एका गड्याच्या मोबदल्यात विजयासाठी 77 धावांचं लक्ष दिलंय. मुसा 11 आगरदांडा क्रिकेट संघाच्या समोर एक मोठं आव्हान उभं केलंय. धावांचा पर्व उभा केलाय, धावांचा रतीब रचलाय आणि ही आव्हानाची धावसंख्या, ही मोठी धावसंख्या बनवली जाईल का? मुसा 11 आगरदांडा क्रिकेट संघाच्या वतीने उस्मान पटेलचा खेळ या मॅचमध्ये बहरेल का? की दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करणारा रिहान 11 क्रिकेट संघाचे गोलंदाज या मॅचमध्ये काही करिश्मा करून धावसंख्या रोखतील का? काय घडेल मॅचमध्ये? येणारी वेळ येणारा काळ ठरवेल. मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्या सोबत जोडले जातील रायगड परिसरातील एक गोड आणि मंजूळ आवाज, आमचे सहकारी समालोचक यासिन मर्चंट सर यांचा आवाज तुमच्या कानापर्यंत येईल. तोपर्यंत मी अमोल जमदाडे तमाम क्रीडा रसिकांची रजा घेतोय. धन्यवाद. ज्यांचा आवाज आपण ऐकत होतात ते सन्माननीय समालोचक अमोल जमदाडे सरांचा आवाज. यानंतर आणखी एक सामना होणार आहे. यानंतर होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. फहद ऐमान 11 हरकोल विपक्ष किंग स्टार वारळ. दोन्हीही संघांच्या संघनायकांना विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. त्याचप्रमाणे आपली प्लेइंग लिस्ट लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. यानंतर होणारा सामना फहद
फहद ऐमान 11 हरकोल विपक्ष किंग स्टार वारळ. चालू असलेला सामना मुसा 11 अगरदांडा विपक्ष रिहान 11. मुसा 11 अगरदांडा या संघाला दुबई, कुवेत येथून सुद्धा शुभेच्छांचा वर्षाव झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. स्पेशली विवेक चिंदरकर यावर्षी MTPL मध्ये खूपच फॉर्मात होता. मॅन ऑफ दी सिरीज आपल्या नावावरती केलं होतं आणि त्यांचे अनेक चाहते त्यांच्या गावातील, त्यांच्या पंचक्रोशीतील जे दुबईमध्ये आहेत, परदेशामध्ये आहेत, त्यांच्यातर्फे त्यांना शुभेच्छा आलेल्या आहेत आणि या स्पर्धेसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा आलेल्या आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील जी अनेक गावे आहेत आणि अनेक गावांमधून बरेच लोक हे परदेशात नोकरीमध्ये कार्यरत असल्या कारणानं या सामन्यांचा आनंद ते यूट्यूबच्या साह्यानं घेत आहेत. सन्माननीय अरबाज मोडक यांच्यातर्फे सुद्धा खूप खूप शुभेच्छा अगरदांडा या संघाला आणि या स्पर्धेला सुद्धा. खूप चांगल्या कमेंट्स आणि फोन कॉल्स आम्हाला इथे येत आहेत. या सर्व मायबाप प्रेक्षकांचे टायगर ग्रुप वडवळी संघातर्फे मी हार्दिक 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 आभार व्यक्त करतोय आणि वळतोय पुन्हा एकदा चालू असलेल्या सामन्याकडे. चालू असलेल्या सामन्याचं धावतं समालोचन मी आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी फहद ऐमान 11 हरकोल संघाचे कर्णधार आणि किंग स्टार वारळ संघाचे कर्णधार. चला आपण टॉसबॉक्समध्ये त्वरित यायचं आहे. चलिए दोस्तों, पहली गेंद आरफ के उस्मान ने हालांकि आसमान में खेला है. डीप स्क्वायर लेग की दिशा में कैच लपकने का मौका हो सकता था. कैच छूटा, मुकद्दर रूठा. दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन को लूटा. उस्मान जैसे बल्लेबाज को आप जीवन दान नहीं दे सकते. अब ये जीवन दान कितना महंगा पड़ेगा और इस जीवन दान का कितना खामियाजा भुगतना पड़ेगा ये तो आने वाला समय बताएगा. मगर उस्मान पूरे भारत में, पूरे भारत के बाहर भी बहुत ही प्रचलित है. अपने बल्ले का जौहर उन्होंने अक्सर दिखाया है. आज अगर ये खेलेंगे जी हाँ, फिर से एक बार ओवर पिच गेंद थी, उसे कवर पॉइंट की दिशा में खेला है उस्मान ने. मगर शॉर्ट पॉइंट के फील्डर ने एक लंबी दौड़ लगाई, उस गेंद तक पहुंचे. तब तक दोनों भी बल्लेबाजों ने चहलकदमी के साथ 1 रन यहां पे मुकम्मल कर लिया है. इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा. 3 रन बोर्ड पर लग चुके हैं बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए. 77 रन जीतने के लिए सामने जो पहाड़ है मयूर, उससे भी ऊंचा ये रनों की संख्या का पहाड़ यहां पे खड़ा किया है. सूरज पहली मर्तबा स्ट्राइक एंड पर, बाएं हाथ के बल्लेबाज. गेंदबाजी की जिम्मेदारी अरब शेख के ऊपर. अरब शेख जाने माने गेंदबाज है, राइट आर्म राउंड विकेट. जी हाँ, इस मर्तबा देखिए क्या लाजवाब स्वीप किया है. गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में गोली की रफ्तार से दंदनाती हुई निकल गई. 4 रन के लिए. तर नाणेफेकीचा कौल होतोय आमच्या आदरणीय श्रीमान किशोरजी पिळणकर सर यांच्या शुभ हस्ते. फहद ऐमान 11 हरकोल वर्सेस किंग स्टार वारळ संघाच्या दरम्यान. नाणेफेक जिंकलंय ती फहद ऐमान 11 हरकोल संघाने. प्रथमतः शतरक्षण सुकालन फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते किंग स्टार वारळ या संघाला. येणाऱ्या मॅच मध्ये दोन्ही पण संघाच्या कर्णधाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा, मान्यवरांचे आभार. तसेच आपण वळूया आमचे हिंदीचे समालोचक यासिनजी मर्चंट सर यांच्याकडे. धन्यवाद लक्ष्मण जी. बैक टू बैक दूसरा चौका हमें यहाँ पे देखने को मिला.
सूरज जोशी के बल्ले से। कुल मिला के रनों की संख्या 11 रन। पहला ओवर यहाँ पे प्रगति पर है। 30 गज के दायरे का यहाँ पे फायदा उठाना है। कम से कम 18 से 20 रन अगर पहले ओवर में आते हैं तो जीतने की ललक और जीतने की लालसा और जीतने की उम्मीद यहाँ से पैदा होगी। शुरुआत तो बहुत ही बढ़िया हो चुकी है। उस्मान खेल रहे हैं 3 रन बनाकर, जबकि सूरज 2 चौकों की सहायता से खेल रहे हैं 8 रन बनाकर। आरब शेख फिर से एक बार दौड़ पड़े। जी हां, ओवर पिच गेंद लॉफ किया है, 30 गज के दायरे को तोड़ा है। लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद भाग रही है। एक ही रन लेना मुनासिब समझा है उस्मान ने। जल्दबाजी करने की कोई जरूरत नहीं है। ये रन हम बना सकते हैं, हमारे हाथ में भी बल्ला है, हम भी यहाँ पे दुआदार बल्लेबाजी करने के लिए आए हैं। ये अपनी एटीट्यूड के साथ और बॉडी लैंग्वेज के साथ बताते हुए उस्मान पटेल। इस बीच इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 12 रन। 5 गेंदें हो चुकी है। राइट आर्म ओवर द विकेट। अरब, ये लीजिए उस्मान के बल्ले से एक और अच्छा स्ट्रोक जरूर है, मगर लाओ डीप कवर की दिशा में फील्डर तैनात थे। एक बहुत ही अच्छी लंबी दौड़ लगाई, उस गेंद को निहारते रहे अंतिम क्षणों तक और आखिरकार ये कैच अपने पाले में कर दिया। उस्मान पटेल मैदान से बाहर। टाइगर ग्रुप वडौली, इनकी जानिब से देखिए सुबह का वक्त है, चाय का वक्त है और हमें यहाँ पे चाय भी पिलाई गई है। बहुत बहुत शुक्रिया। और इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि दूध से तो सिर्फ हड्डियाँ मजबूत होती है। मयूर जी, दूध से सिर्फ हड्डियाँ मजबूत होती है, जबकि चाय से रिश्ते, दोस्ती और मोहब्बत भी मजबूत होती है। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। 12 रन बोर्ड पर लग चुके हैं। 1 विकेट के नुकसान पर उस्मान पटेल ने अपने टीम के लिए मात्र 3 रन जोड़े, निराश किया है। मगर दोस्तों ये क्रिकेट का खेल ही ऐसा है, कभी हीरो तो कभी जीरो। इस बीच नए गेंदबाज आए हैं। नए गेंदबाज अभी आए हैं। अभी अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। अभिजोत खराड़े, राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम। गेंद हवा में खड़ी और डीप स्क्वायर लेग की दिशा में फिर से एक बार बहुत ही बेहतरीन कैच। बैक टू बैक ये दूसरा बल्लेबाज मैदान से बाहर जाएगा। सर फखरुद्दीन। अभिजोत को पहली गेंद पर यहां पे सफलता हासिल हुई है और बल्लेबाजी करने वाली टीम मूसा 11 अगरदंडा की नाजुक यहां पे हालत हमें नजर आ रही है। ऊपरी क्रम के 2 बल्लेबाज आउट होने के बाद अब किरण आए हैं नए बल्लेबाज। किरण जंगम स्ट्राइकिंग एंड पे, नॉन स्ट्राइक के एंड पर बाएं हाथ के बल्लेबाज आशीष चिंदरकर। मगर आशीष में भी वो ताकत, वो दमखम जरूर है कि यहां से मैच को जितवा सकते हैं। बहुत ही बढ़िया बल्लेबाज है। पनवेल के मैदान पर उन्होंने खासा प्रभावित किया था इस साल। उसी तरह की पारी फिर से एक बार यहां पे खेलनी होगी। जी हाँ, मगर गेंदबाज अभी जोत के क्या कहने, जोत जगाते हुए अभी कमाल की अभी जोत की ये गेंदबाजी। पहली गेंद पर विकेट सफलता और दूसरी गेंद पर ऑफ स्टंप पर वाइड यॉर्कर करने की कोशिश काफी हद तक सफल।
इस विकेट को समझा है अभी ने और उसी के तहत यहाँ पे गेंदबाजी हो रही है। जी हाँ, ये भी अस्त्र है। स्लोवर वन गेंद बैक ऑफ द हैंड, जोरदार अपील अरब शेख के द्वारा, मगर अंपायर जी के ऊपर उसका कोई असर नहीं है। अंपायर जी टस से मस नहीं हुए, बहुत ही बढ़िया अपील था। देखिए दोस्तों, क्रिकेट में लॉ है, नियम नहीं है, शर्त नहीं है, ना ही अट है। लॉ है कि आप जब तक अपील नहीं करोगे तब तक आपको आउट भी नहीं किया जाएगा, आउट नहीं दिया जाएगा। जिस तरह से जी हाँ अंपायर जी की तरफ से यहाँ पे आउट करा दिया है, सॉफ्ट डिसमिसल। हालांकि हमें पहले लगा था कि आउट नहीं है। मैं कह रहा था कि जब तक बच्चा रोता नहीं तब माँ भी दूध नहीं पिलाती, वैसे ही जब तक आप अपील नहीं करोगे तब तक अंपायर जी भी यहाँ पे आउट नहीं देंगे। मगर जोरदार अपील था, कड़ा अपील था और उसे स्वीकार किया, उसे कबूल किया और आउट करा दिया है। किरण बिना रन बनाकर मैदान से बाहर जाते हुए दिखाई दे रहे हैं, बहुत ही निराशा के साथ। और इस बीच उनकी जगह नए बल्लेबाज आए हैं, विराज। साकिब आए हैं नए बल्लेबाज। साकिब का मतलब होता है चमकता हुआ सितारा। क्या ये सितारे की तरह चमकेंगे? सवाल निशान जरूर है। मगर अभिजीत की गेंदबाजी देखिए, हमारे मयूर जो कि गुणलेखक है, उन्होंने लिखा है W0W। मुझे यहां से वाव नजर आ रहा है। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी। फिर से एक बार फुलर लेन थे, यार्ड करने का प्रयास था, उसे खोद कर खेला था। बॉटम हैंड का इस्तेमाल देखने को मिला लॉन्ग ऑफ की दिशा में। वहां पे फील्डर तैनात थे। एक रन के अलावा आपको यहाँ पे कुछ भी नहीं मिलेगा और एक एक रन से यहाँ पे काम नहीं बनेगा। बल्लेबाज भी जानते हैं, मगर करे तो क्या करे, इसी विवंचना में घिरे हुए हैं। मगर अब सारा आत्मविश्वास, सारी निगाहें एक ही बल्लेबाज के ऊपर, वो है आशीष चिंदरकर। ये लीजिए, फुल टॉस करके बहुत ही खूबसूरती के साथ खेला था, मगर उतनी ही जबरदस्त फील्डिंग, प्रेजेंस ऑफ माइंड देखिए। गेंद अब टप्पा खाने के बाद घूम रही थी, मुड़ रही थी और उसका अंदाजा लेकर उन्होंने अपनी बाई और बहुत ही खूबसूरती के साथ उस गेंद को फील्ड करने में कामयाब हुए। शानदार फील्डिंग में कहूंगा। देखिए, आपके पास कितनी भी अच्छी गेंदबाजी क्यों ना हो, आपके पास कितनी भी अच्छी बल्लेबाजी क्यों ना हो, जब तक आपके पास अच्छी फील्डिंग नहीं है, मगर यहां पे तो बल्लेबाजी लाजवाब स्ट्रोक, ओवर पिच गेंद, आउट देखा ना ताव, उसे खेला है डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर, 6 रन। बारह गेंदें बची है और 57 रनों की जरूरत। देखिए मयूर, मैंने ऐसे 2 मरतबा मैच देखा है जहां पे 12 गेंदों में 52 रनों की जरूरत थी और वो मैच बल्लेबाजों ने जीता था। काशीद के मैदान पर ऐसा मैच हुआ था जहां पे 12 गेंदें और 52 रनों की जरूरत थी और बल्लेबाज थे निशांत कड़वे, जिन्होंने 52 रन बनाए थे अपने अकेले के दम पर। तो यहाँ पे क्या आशीष चिंदरकर ये 57 रन बना सकते हैं, अपनी टीम को फिर से एक बार जीवन दान दे सकते हैं, जीवित कर सकते हैं। सुनहरा मौका है, इसे पॉजिटिव लेना चाहिए, क्योंकि अगर इस मैच को जितवाते हो तो आप हीरो बन जाओगे और हीरो बनने का मौका अब आपके पास है। बाएं हाथ के बल्लेबाज और उनके सामने है गेंदबाज सूरज पाटिल। ये लीजिए, आशीष ने पहली गेंद पर आउट देखा ना ताव, फिर से एक बार उसे खेला है डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, गेंद हवाई सफर करती हुई 6 रन। इसीलिए दोस्तों मैंने पहले ही कहा था, जब तक ये बल्लेबाज मैदान में रहेंगे रन तो बारिश की तरह बरसेंगे, इसमें कोई शक नहीं है, कोई शुभा नहीं है। सूरज फिर से एक बार फुल टॉस गेंद, फिर से एक बार सही नसीहत और वही नतीजा, शानदार छक्का।
लगाकर जा पहुंची है 32 रन। ये मजबूत कड़ी है। ये कड़ी जब तक यहां पे रहेगी तब तक रन तो बरसेंगे। मैंने पहले ही कहा था 2 छक्के पहले 2 गेंदों पर आए हैं। स्वागत किया है, लाजवाब स्वागत। जी हाँ, मगर इस मरतबा देखिए गलती कर गए। ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को जबरदस्ती ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश कर रहे थे। शरीर से दूर थी वो गेंद, उसे लपेटना चाहते थे मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया था और गेंद शॉर्ट मिड विकेट की दिशा में फील्ड होती हुई मात्र 1 रन यहां पे मिलेगा। सूरज जोशी एक जाने माने खिलाड़ी है, जबरदस्त बल्लेबाज, उतनी ही लाजवाब गेंदबाजी भी करते हैं। जी हाँ, इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर ललचाया था, पूरी तरीके से छक गए। गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। बिंदी गेंद, 4 गेंदें हो चुकी है। 4 गेंदों में 13 रन खर्च किए हैं गेंदबाज सूरज पाटिल ने। जी हाँ, मगर साकिब यहाँ पे बार बार गलतियों पर गलतियां कर रहे हैं। बार बार उसी तरह से स्ट्रोक खेलने की कोशिश, और सूरज ने दुखती हुई रग को परख लिया है, पहचान लिया है, वीक पॉइंट के ऊपर काम किया है। देखिए फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर ललचाया, ऑफ स्टंप के बाहर सफल होकर उस गेंद को खेलने की कोशिश डीप मिड विकेट की दिशा में, और देखते देखते यहां पे लगातार 3 गेंदें बिंदी आ चुकी है। या व्यासपीठाच्या मागे शेकोटी जर पेटवली असेल तर कृपया ती विझवायची आहे, विनंती असेल प्रेक्षकांना। जीतने के लिए अब 6 गेंदें और 44 रनों की जरूरत। बहुत ही मुश्किल, तकरीबन नामुमकिन अगर मैं कहूँगा तो गलत नहीं हूँ, क्योंकि 6 गेंदों में 36 रन भी बन सकते हैं। हालांकि चेस करते वक्त 36 रन बनाना भी बहुत ही मुश्किल, यहाँ तो 44 रन चाहिए। बाएं हाथ के बल्लेबाज आशीष चिंदरकर स्ट्राइक एंड पे जरूर है। इस बीच नए गेंदबाज आए हैं आनंद, राइट आर्म राउंड विकेट। जी हाँ, हवा में गेंद खड़ी हो चुकी है लॉन्ग ऑफ की दिशा में। उस गेंद के नीचे फील्डर, एक आसान सा कैच, और आशीष भी मैदान से बाहर। ये लगता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम को चौथा झटका। गेंदें बची है और 44 रनों की जरूरत। अब मात्र औपचारिकता बची है। इस तरह से ये चित्र हमारे सामने आता हुआ। इस बीच नए बल्लेबाज मैदान में नमूदार होते हुए विवेक चिंदरकर साकिब का साथ निभाने के लिए। साकिब ने 5 गेंदों में 7 रनों का योगदान दिया है, 1 छक्का उसमें शामिल, मगर गेंदबाजों ने कमाल की गेंदबाजी की है। अरब ने 30 गज के दायरे में गेंदबाजी की थी और उन्होंने मात्र 12 रन खर्च किए थे और महत्वपूर्ण 1 विकेट हासिल की थी। इस मरतबा जोरदार प्रहार तो किया है। जी हां, काउ कॉर्नर के ऊपर से खेलने में कामयाब विवेक ने पहली गेंद पर छक्के से यहां पे आगाज किया है, अपना खाता खोला है। वेरी वेल डन। विवेक ने, मगर इस मरतबा बिहाइंड विकेट लॉन्ग लेग की दिशा में गेंद, 1 बाउंस, फिर से एक बार सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए। मगर ये रन अब यहां पे बरस रहे हैं। हम ये भी नहीं कह सकते कि देर आए दुरुस्त आए। मैं ये जरूर कहूंगा बहुत देर की मेहरबा आते आते, क्योंकि रनों की संख्या हो चुकी है अब
43 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अभी भी दिल्ली बहुत दूर, 3 गेंदें मात्र हो चुकी है, 3 गेंदें अभी भी शेष। आनंद बोडरे फिर से एक बार, जी हाँ, ऑफ स्टंप पर यॉर्क करने का प्रयास किया था, उसे खोद कर खेला था शॉर्ट पॉइंट की दिशा में। अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, हल्का सा अपील, मगर गेंदबाजी करने वाली टीम भी जानती है कि अब यहाँ पे मात्र औपचारिकता बची है जिसे हमें कंप्लीट करना हमारा फर्ज है। 2 गेंदें अभी भी आना बाकी है। बल्लेबाजी करने वाली टीम अगरदांडा बहुत ही पीछे रह गई क्योंकि उनके गेंदबाजों ने बहुत ही खराब गेंदबाजी की और इसी वजह से 76 रन बोर्ड पर लगाए थे बल्लेबाजों ने। और इसी वजह से मनोवैज्ञानिक दबाव पहले से ही बल्लेबाजों के ऊपर था कि ये रन किस तरह से बनाएंगे, और उसी प्रेशर में, उसी मनोवैज्ञानिक दबाव में दब गए। जी हाँ, फिर से एक बार यॉर्क करने का प्रयास, बॉलर के सर के ऊपर से खेला और लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से फिर से एक बार गेंद सीमा रेखा पार, मिलेंगे रन यहाँ पे 4। और इसी के साथ ये मैच जीत लिया है गेंदबाजी करने वाली टीम ने। रिहान 11, बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं। सिद्धेश भाई